कोल्हापूर जिल्ह्यातील आजी-माजी सैनिकांच्या समस्या सोडवण्यासाठी जिल्हा प्रशासन सर्वतोपरी सहकार्य करणार आहे। त्यांच्या अडीअडचणी सोडवण्याला प्रथम प्राधान्य दिलं जाईल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांनी दिली। जिल्ह्यात सुमारे 14,400 माजी सैनिक आणि 6,248 दिवंगत माजी सैनिकांच्या पत्नी असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली। कोल्हापूरच्या राजर्षी शाहूजी सभागृहात जिल्ह्यातील आजी-माजी सैनिकांच्या अडीअडचणी सोडवण्यासंदर्भात जिल्हा सैनिक कल्याण मंडळाची बैठक पार पडली। यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांनी आजी-माजी सैनिकांच्या समस्या सोडवण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली। जिल्ह्यात केंद्रीय विद्यालय आणण्यासाठीचा प्रस्ताव तयार करून सब एरियाकडे पाठवण्यात येईल, असंही त्यांनी सांगितलं। तसंच अशासकीय समस्यांना ओळखपत्र देण्याबाबत प्रशासन सकारात्मक असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं। जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये शासन निर्णयानुसार तालुकास्तरीय समित्या गठीत करण्याची मागणी निवृत्त लेफ्टनंट कर्नल विलास सुळकुडे यांनी केली। या मागणीला जिल्हाधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला। दरम्यान जिल्ह्यात सुमारे 14,400 माजी सैनिक तर 6,248 दिवंगत माजी सैनिकांच्या पत्नी असल्याची माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी निवृत्त लेफ्टनंट कर्नल डॉक्टर भीमसेन चौदार यांनी दिली।